श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यातला 6वा भाग गोंदवल्यामध्ये वास्तव्य आणि लोकसंग्रह आणि त्यातील पुढचा भाग श्रीराम मंदिराची स्थापना. पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून असल्याने अनेक साधू संन्यासी बैरागी लोक येता जाता वाटेमध्ये गोंदवल्यास मुक्काम करीत. मध्यम स्थितीतील संसारी लोक बहुसंख्येने येऊ लागण्याच्या अगोदरपासूनच कितीतरी साधुसंत त्यागी बैरागी व बाबाजी लोक गोंदवल्याला येऊन जात. भिक्षेची व पाण्याची सोय जेथे चांगली असेल तेथे हे लोक मुक्काम करीत असतात. यांच्याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरी सुद्धा गोंदवल्यामध्ये एक रात्र राहून पुढे जात. या सर्व लोकांचा परामर्श श्री महाराज घेत असत. हे लोक अर्थात गावच्या मारुती मंदिरामध्ये वस्तीला राहत. पण श्री महाराज गोंदवल्याला स्थिर राहू लागल्यावर प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला आणि गोंदवल्याला राहण्यासाठी येऊ लागले. तेव्हा श्री महाराजांच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. शिवाय तेथे राहण्यासाठी येणाऱ्या प्रापंचिक लोकांना आणि सेवेसाठी म्हणून राहणाऱ्या नेहमीच्या लोकांना उपासनेचे केंद्र अवश्य होते. अगदी बाळपणापासून श्री महाराजांचा श्रीरामरायावर अद्भुत अनुराग होता. श्रीरामचंद्रांच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्री रामचंद्रांच्या इच्छेनेच घडते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. अमुक गोष्ट मी केली या वाक्याने श्री महाराजांनी आपली जीभ कधीही विटाळली नाही. कोणी काही विचारले असता राम काय करील तेच खरे किंवा रामाच्या इच्छेने जे घडते तेच खरे, हेच त्यांचे शेवटचे आणि सुरुवातीचे सांगणे असे. अशा रीतीने योग्य आत्मनिवेदन लोकांना सोपे जाण्यासाठी आपल्या घराच्या समोरच्या भागामध्येच त्यांनी रामासाठी प्रशस्त मंदिर बांधण्यास आरंभ केला. मंदिर बांधण्याच्या कामी गावातलेच गवंडी आणि सुतार श्री महाराजांनी योजले. मंदिराचा नकाशा त्यांनी स्वतःच तयार केला होता. प्रत्यक्ष काम करणाऱ्या गवंडी सुतारांपासून ते दर्शनास येणाऱ्या कोणाही सामान्य माणसांपर्यंत प्रत्येक जण त्यामध्ये आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असे. श्री महाराज देखील प्रत्येकाच्या सूचनेचा मान डोलवीत. प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसेच करून घेत. त्यांच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशासाठी याचना केली नाही. परंतु रोज दर्शनाला येणारे लोक आपण होऊनच त्यांच्यासमोर जे द्रव्य ठेवीत त्याच्यावरच सर्व व्यवहार झाले. एकदा असा एक प्रसंग झाला की गुरुवारचा दिवस उजाडला. कामावरच्या माणसांना 8 दिवसांची मजुरी द्यायची होती. दगड माती चुना सगळं संपलं होतं आणि श्री महाराजांनी आदल्या दिवशी सर्व गावकऱ्यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्याकडे एकही पैसा सुद्धा शिल्लक नव्हता. सर्व कामकरी मजुरांसाठी श्री महाराजांच्या खोलीसमोर जमा झाले. श्री महाराजांनी आपली कपणी झाडून दाखवली आणि बोलले, अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले? मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार. आणि तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना त्या दिवशी पैशाची जरूर होती. श्री महाराज त्यांना बोलले, आत्ताची भाकरी मीच तुम्हाला देतो, ती खाऊन तुम्ही सर्वजण इथे नामस्मरण करीत बसा, पाहूया रामराया काय करतो. त्याप्रमाणे सर्व मजुरांना खायला घालून नाम घेत बसवले. 3:30 वाजण्याच्या सुमारास मसवडचे बापूसाहेब माने श्री महाराजांच्या दर्शनाला आले आणि त्यांनी त्यावर्षी ऊसाचे पीक काढले होते आणि 20 ऊस विकून त्यांना खूप फायदा झाला होता. त्यापैकी 100ला 5 रुपये असे श्री महाराजांना अर्पण करायचे त्यांनी आपल्या मनाशीच ठरवले होते. बापूसाहेबांनी नमस्कार करून 101 रुपये श्री महाराजांच्या पुढे ठेवले आणि प्रसाद घेऊन ते निघून गेले. ते गेल्यावर लगेच श्री महाराजांनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली आणि दगड माती चुना इत्यादी सामान आणण्यासाठी मुकादमाजवळ सुद्धा पैसे दिले. वरील प्रसंग होऊन गेल्यावर श्री महाराज बोलले, रामरायाने आपली लाज राखली. पण मंदिर जर त्याच्यासाठीच होणार आहे तर त्याची काळजी त्यालाच असली पाहिजे. मग आपण दळमळ कशाला करा? मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तीच्या विषयी काहीच खटपट दिसेना. म्हणून लोक त्यांच्या मूर्तीच्याबद्दल विचारित. तेव्हा स्वारी उत्तर देई, आपण ज्यांचे मंदिर बांधित आहोत तो आपण होऊनच येईल. इकडे गोंदवल्यास मंदिर बांधकामाचे काम चालू असताना तडवळी या गावी निराळाच प्रकार घडला.
त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते. त्यांच्या मनामध्ये रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. तसेच त्यांनी राम, लक्ष्मण, सीता अशा 3 मूर्ती करून आपल्या घरी सुद्धा आणून ठेवल्या होत्या. बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व सुरेख वाडा बांधला. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून सगळा वाडा भस्म झाला. आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली. काही दिवस गेल्यावर कुलकर्ण्यांना लागोपाठ 3 दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करून आणलेली रामाची मूर्ती येई आणि त्यांना सांगे, मला तू इथे किती दिवस असेच कोंडून ठेवणार आहेस? मला गोंदवल्यास ब्रह्मचैतन्याकडे नेऊन दे. याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्याला श्री महाराज मंदिर बांधत आहेत आणि म्हणून त्यांनी आपण होऊन त्या 3ही मूर्ती श्री महाराजांना आणून दिल्या. ज्या दिवशी मूर्ती आल्या तो दिवस रविवारचा होता. सकाळी उठल्याबरोबर श्री महाराज म्हणाले, आज कोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार आहेत असे मला वाटते. म्हणून आज आपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करूया. त्यांच्या सांगण्याप्रमाणे सर्वांनी स्नाने आटपून घेतली. फराळासाठी दाण्याची उसळ व उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या. श्री महाराजांनी स्वतः आपल्या हाताने कामावर आलेल्या मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले आणि आपण मात्र नैवेद्याचे वाटीवर दूध तेवढे घेतले. दुपारी 1 वाजता श्री महाराज भजनाला उभे राहिले. 2 तास सुंदर भजन झाल्यावर 2 माणसांना त्यांनी रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले. हेतू असा की कोणी येताना दिसल्यास त्यांनी घरात येऊन श्री महाराजांना वर्दी द्यावी. संध्याकाळी 4 वाजता 2 गाड्या येताना दिसल्या. त्यांची विचारपूस करता ते तडवळेचे कुलकर्णी असून श्री महाराजांच्या देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले. ही बातमी श्री महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा लगेच जय जय श्रीराम घोष करीत सर्व मंडळींसह श्री रामरायाला सामोरे गेले. श्री महाराजांनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली आणि मोठ्या प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली. दुसऱ्या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला की पुढे श्री महाराजांनी एका चांगल्या कारागिराकडून 3ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळके पण पुष्कळ कमी करून घेतले. शके 1813 म्हणजेच सन 1891 मध्ये मंदिर बांधून तयार झाले. बापूसाहेब माने यांनी सिंहासन बांधवले. श्री महाराजांनी मासुर्णेकर शास्त्रीबुवांना संमतीने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरवला. समारंभाच्या आमंत्रणाची निनाळ्या गावी पत्रे गेली. स्थापनेच्या 7 दिवस अगोदर श्री महाराजांनी स्वतः देवासमोर नारळ ठेवून भजन व अखंड नामस्मरण यांच्या सप्ताहाला आरंभ केला. कामावर येणाऱ्या लोकांनाच नव्हे तर सबंध गावच्या लोकांना जेवण्यासाठी 8 दिवस मुक्त द्वार ठेवले. रोज भजन, नामस्मरण, कीर्तन